गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची सिरीज चालू करण्या अगोदर मग तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे, कारण का आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती 600 सबस्क्रायबर्स पूर्ण केलेत. त्यासाठी मनापासून थँक्यू. आणि ह्यानंतरही तुमचा लव्ह अँड सपोर्ट कायम असू द्यात. आणि ह्यानंतरही मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन येईल. चला तर मग आजच्या सिरीजला सुरुवात करूयात. आजचा आहे 27 आणि मी आज ॲज युजल मी कॉलेजला लेट पोचले. आज एक्झाम होती आणि एक्झाम देऊन डिरेक्टली घरी निघाली. मला माहीत नाही, 2-1 दिवसापासून खूप अनकॉन्शियस फील होतो आहे ट्रॅव्हल करताना. म्हणून घरी येऊन आधी मी जेवण करून घेतलं. त्यानंतर मम्मीने भांडे घासून ठेवले होते, म्हणून माझ्यासाठी एकच काम उरलं होतं. मी कपडे लावून घेतले. त्यानंतर मी गॅलरीत गेले, कारण का गॅलरीमध्ये हे एकटेच गॅलरी आवरत होते, तर त्यांना थोडीशी मदत म्हणून मी झाडू मारून घेतला. त्यानंतर संध्याकाळी वेळ झाली जेवणाची, तर मी आता इथे कांदा आणि लसूण फ्राय करून घेते आहे वाटण्यासाठी, कारण का आज मी बनवते आहे जेवणामध्ये पातोड्याचं कालवण. तर त्यासाठी मी मसाला करून घेतला आहे आणि त्याचबरोबर बेसन ते पण शिजवून घेतले पातोड्यांसाठी. आणि खोबरे असं खरपूस भाजून घेतलं, कारण का त्याने तेल चांगलं सुटतं. त्यानंतर मिक्सरमध्ये असं बारीक वाटण करून घ्यायचं. त्यानंतर माझ्या लक्षात नाही राहिलं गॅस फ्लेम लो करायची. मी तसंच मसाला टाकून दिला. मसाला थोडासा करपला, तर म्हणून रशमध्ये मी मसाला टाकते त्यामध्ये आणि चांगलं स्टर करून घेते, म्हणजे अजून नको जळायला आणि त्याचं असं कळपट असं हे नको यायला स्मेल. त्यानंतर मसाला तेल सुटेपर्यंत असं कढवून घेतला. त्यामध्ये पाणी ॲड करून पाणी उकळून मग त्यामध्ये पातोडे टाकले. त्यानंतर अशी पातोड्याची भाजी तयार झाली. आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघेजण जेवण करून बाहेर निघालो, पण पाऊस यायला लागला म्हणून परत माघारी आलो. तर लाईट जाईल ह्या भीतीने मी आधी स्किन केअर करून घेतलं, कारण का बाहेर खूप गडगडत होत्या. तर आजचा दिवस असा काही स्पेंड झाला. परत भेटूया उद्या. थँक्स फॉर वॉचिंग.